नमस्कार माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवरती मी सचिन कोकणे अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण 10वीची अगदी आपण सखोल तयारी करून घेत आहोत आणि भूगोलच्या पेपरमध्ये बऱ्याचदा विचारला जाणारा अतिशय महत्त्वाचा कंपल्सरी प्रश्न म्हणजेच नकाशा वाचन। या नकाशा वाचनमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण हे मिळाले पाहिजेत आणि त्यासाठी नक्की आपण हा जो प्रश्न आहे नक्की कसा सोडवायचा हे आत्ताच्या लेक्चरमध्ये पाहतोय। एकूण मानो हा प्रश्न 4 मधला आ नंबरचा हा जो प्रश्न आहे हा एकूण आपण विचार केला तर 4 गुणांसाठी असतो आणि हे आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळवायचेच आहेत हे आपण या प्रश्नाच्या माध्यमातून 100% पाहणार आहोत। तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तो नक्की कसा सोडवायचा ते आपण पाहूया। तर अशा पद्धतीने तुम्हाला पाहिलं तर सूची दिलेली असते। सूची पहिल्यांदा तुमच्या लक्षात घ्या, ही सूची दिलेली आहे। एकूण जर पाहिलं तर बाळांनो इथे तुम्हाला 4 घटक दिसतात। एक आहे उत्तर दक्षिण महामार्ग, पूर्व पश्चिम महामार्ग आहे, हा जर पाहिलं तर सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग आहे आणि पुढचा मुद्दा जर पाहिला तर राष्ट्रीय महामार्ग आहे। प्रमुख बंदरे तुम्हाला बाळांनो दाखवलेली आहेत, व्यवस्थितपणे पहा। आता अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा नकाशा 100% असण्याची शक्यता आहे आणि मग त्या खाली नकाशाच्या खाली तुम्हाला काहीतरी प्रश्न दिलेले असतात। त्या प्रश्नांपैकी एकूण 4 प्रश्न असतात, 5 प्रश्न असतील, 5 पैकी तुम्हाला 4 प्रश्न हे 100% सोडवायचे असतात। आता तुमच्या समोर मी हे प्रश्न ठेवतोय, प्रश्न व्यवस्थितपणे पहा। विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न तुम्हाला विचारलाय, वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशात दिसत आहेत असा प्रश्न विचारलाय। आता आपण इथेच पाहिलं हे एकूण तुम्हाला 5 घटक त्यांनी दाखवलेले आहेत आणि एकूण जर पाहिलं तर बाळांनो एकूण सर्व महामार्ग आपल्याला दिसतात। म्हणजेच वाहतूक सेवांचे कोणते प्रकार आहेत असं तुम्हाला उत्तर लिहायचंय। वाहतूक पेनाने उत्तर बाळांनो तुम्हाला लिहायचं आहे। वाहतूक सेवांचे प्रश्नाचं उत्तर असं लिहा, रस्ते मार्ग। पहा व्यवस्थितपणे लिहा, रस्ते मार्ग। आता हा प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला सुद्धा प्रश्न आहे, रस्ते मार्ग आणि प्रमुख बंदरे। आता पहा बंदरे सुद्धा दिसतात, प्रमुख बंदरे। व्यवस्थितपणे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं, प्रमुख बंदरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। हे प्रकार नकाशामध्ये दिसत आहेत। एका वाक्यात उत्तर लिहायचे, हे प्रकार नकाशामध्ये दिसत आहेत। हे प्रकार नकाशामध्ये दिसत आहेत म्हणजे तुम्हाला नकाशामध्ये काय दिसतंय हे तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं, नकाशामध्ये दिसत आहेत। हा आपला पहिला प्रश्न होता। आता असा जर दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर विचारला तर तो कसा होत असेल। समजा दुसरा प्रश्न तुम्हाला याच नकाशावरती विचारलाय। दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या भागामध्ये पहा, दुसरा प्रश्न तुमच्या समोर ठेवतो, कोणत्या भागात। बाळांनो या प्रश्नाचे उत्तर तुमचे जाता कामा नये। रस्ते मार्गांनी पहा, रस्ते मार्गांची घनता जास्त आहे। रस्ते मार्गांची घनता ही जास्त आहे असं म्हणेल, मार्गांची घनता ही जास्त आहे। हे व्यवस्थितपणे तुम्हाला लिहायचे, घनता जास्त आहे असा प्रश्न विचारलाय, जास्त विचारले बाळांनो, जास्त आहे असं मी म्हणतोय। मग याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचंय। याच्यामध्ये घनता जास्त म्हणजेच काय, जिथं तुम्हाला गर्दी जास्त दिसते ना बाळांनो त्याला घनता जास्त असं म्हणतात। एकंदरीत जर पाहिलं तर आपल्याला पहा जास्त नावं कुठे दिसतात किंवा जास्त रस्ते कुठे दिसतात तर आपला हा जो भाग आहे इथे, हा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला जास्त रस्ते दिसतात। म्हणजेच बाळांनो एकूण जर पाहिलं तर हा तमिळनाडूचा भाग आहे, तमिळनाडूचा या ठिकाणी आपल्याला जास्त रस्ते दिसताना पाहायला मिळत असतील। म्हणजेच बाळांनो थोडक्यात पाहायचं झालं तर हा जो भाग तुम्हाला इथे दिसतोय या ठिकाणी तुम्हाला गर्दी जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर जर पाहिलं तर भारताच्या दक्षिण भागामध्ये असं लिहायचं उत्तर, भारताच्या व्यवस्थितपणे लिहायचं बाळांनो, दक्षिण भागात विशेषतः पहा, भारताच्या दक्षिण भागात विशेषतः तमिळनाडूमध्ये रस्त्यांची घनता जास्त आहे। विशेषतः तमिळनाडू म्हणतो आपण त्याला, विशेषतः तमिळनाडूमध्ये पहा, तमिळनाडूमध्ये हे प्रश्न तुम्हाला बाळांनो इथे सुद्धा विचारले, तमिळनाडूमध्ये रस्त्यांची घनता जास्त आहे, रस्त्यांची घनता जास्त आहे। व्यवस्थितपणे तुमचं अक्षर सुद्धा चांगलं काढण्याचा प्रयत्न करा बाळांनो, घनता जास्त आहे। जेवढं अक्षर तुमचं चांगलं दिसेल चांगलं इम्प्रेशन तुमचं परीक्षकावरती पडणार आहे हे पण लक्षात घ्या। कारण की बाळांनो मला या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले, तुमच्याकडून सुद्धा मी अपेक्षा करतोय पैकीच्या पैकी गुणांची। 3 नंबरचा प्रश्न समजा तुम्हाला त्या ठिकाणी विचारला गेला बाळांनो, इथे तुम्हाला ऑलरेडी प्रश्न दिलेत त्यांनी, इथे तुम्हाला प्रश्न दिलेत त्यांनी, इथे पहा
प्रश्न क्रमांक आ मध्ये दिलाय पहा, नकाशा पान नंबर 3 वर पहावा. असे तुम्हाला प्रश्न विचारलेत. पश्चिम किनारपट्टीवर 2 बंदरांची नावे, पूर्व किनारपट्टीवरील 2 बंदरांची नावे, असा प्रश्न विचारलाय पहा. ते प्रश्न काय विचारलाय तुम्हाला? पश्चिम किनारपट्टीवरील, आता मी शॉर्टकट मध्ये लिहितोय प्रश्न, पश्चिम किनारपट्टीवरील 2 बंदरांची नावे असं म्हटलंय. वरील 2 बंदरांची नावे विचारली तुम्हाला. 2 बंदरांची नावे असं म्हटलंय. बंदरांची नावे लिहा. तुम्हाला 5 पैकी 4 प्रश्न सहज सोडवता आले पाहिजे. बंदरांची नावे असं म्हणतो. आता इथे लिहा असं म्हणतो मी. ओके, तर याचं उत्तर जर पाहिलं तर तुम्हाला पहा, आता पश्चिम किनारपट्टीवरील 2 बंदरे. आता बंदरांचं चिन्ह कोणतं आहे ते पण समजून घेऊया. इथे पहा, तुम्हाला म्हटलंय प्रमुख बंदरे, आणि बंदरांचं चिन्ह जर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलं तर ते पाहून घेऊया आपण. अशा पद्धतीने चिन्ह दिलंय तुम्हाला पहा, असं दिलंय, वरती असा डॉट दिलाय, हे बंदराचं चिन्ह आहे. मध्ये दिसतं कुठं? इथे दिसतं. एक आहे बानो कांडला, आणि दुसरं कोणतं आहे? पोरबंदर. आता ही कोणत्या बाजूला आहे? पश्चिमेला आहे. ही पूर्व दिशा, ही पश्चिम दिशा. आपल्याला काय विचारलंय? पश्चिम किनारपट्टीवर. पहा, तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतोय. पहा इथे कोणतं आहे? एक आहे कांडला आणि दुसरं आहे पोरबंदर. मग आपण इथे काय लिहिणार? पश्चिम किनारपट्टीवर पहा, असं लिहिता येईल आपल्याला. पट्टीवर कांडला, असं व्यवस्थितपणे लिहा. कांडला व पोरबंदर. पहा, कांडलावर पोरबंदर व्यवस्थितपणे तुमचं आलं पाहिजे. बाजूवर नीट झूम आउट करतो थोडंसं. पहा, कांडला व पोरबंदर ही बंदरे आहेत. व्यवस्थितपणे लिहा बाबांनो, बंदरे आहेत. अजून एक प्रश्न, सेम प्रश्न तुम्हाला कोणता लिहायचा आहे? पुढचा प्रश्न विचारलाय पहा त्यांनी. 4 नंबरचा प्रश्न काय आहे? पश्चिम किनारपट्टीवर जसं पूर्व किनारपट्टीवर कोणती आहेत? सेम प्रश्न आहे, पूर्व किनारपट्टीवरती कोणती बंदरे आहेत? तर पूर्व किनारपट्टी पाहूया. आता पूर्व किनारपट्टी तुम्हाला व्यवस्थितपणे नकाशा पाहता आला पाहिजे बाळांनो. 1 मिनिट बाळांनो थोडंसं. हा, इथे पहा. तर मी काय करतोय? नकाशा दाखवतोय. आता मी खरं तर या प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स काढली होती आणि त्याच्यावरून मी दाखवतोय. आता इथे एक तुम्हाला दिसतंय पहा, कोलकाता बंदर दिसत असेल. कोलकाता दिसतंय का? हे चिन्ह पहा. चिन्ह पाहायचं बाळांनो कधी पण. त्यानंतर इथे तुम्हाला विशाखापट्टणम दिसत असेल. दिसतंय ना सगळ्यांना? विशाखापट्टणम, हे विशाखापट्टणम आहे. खाली तुम्हाला चेन्नई दिसत असेल. चेन्नई म्हणजे चेन्नई आहे, विशाखापट्टणम आहे, कोलकाता आहे. आणि वरती जर पाहिलं इथे तुम्हाला पहा, म्हणजे अशी तुम्हाला ही पश्चिम किनारपट्टीवरील नंतर ही पूर्व किनारपट्टीची बंदरे आहेत बाळांनो. कोणती? कोलकाता असेल, विशाखापट्टणम आहे, चेन्नई आहे. इथे काय लिहिणार आपण उत्तर? याचं फक्त एका वाक्यात उत्तर लिहायचं की पश्चिम किनारपट्टीवर झालं आपलं. आता वरचा प्रश्न. आता खाली काय लिहायचं? पूर्व किनारपट्टीवर कोणती आहेत? एक आहे कोलकाता बंदर आहे बाळांनो, कोलकाता आहे. दुसरं कोणतं आहे? विशाखापट्टणम आहे. हे सुद्धा व्यवस्थितपणे लिहा. विशाखापट्टणम म्हणतो आपण. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. विशाखापट्टणम व्यवस्थितपणे लिहा. विशाखापट्टणम आहे. आणि तिसरं कोणतं आहे? चेन्नई आहे. जेवढी जास्त लिहिता येईल तेवढी लिहू शकता तुम्ही. म्हणजे तुमच्या बाळांनो एवढं जर लिहिलं तुम्ही तर 4 मार्क तुमचे फिक्स आहेत. ओके बाळांनो, सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण नकाशाचं वाचन करून प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे द्यायची आहेत. सर्वांना पैकीच्या पैकी गुण मिळाले पाहिजेत, हे आपलं टार्गेट आहे. पुढचा व्हिडिओ बाळांनो मॅडम स्वतः लाईव्ह घेणार आहे. त्याची सर्वांनी नक्कीच वाट पहा. 100% मॅडम तुम्हाला आलेखाचे प्रश्न लाईव्ह घेणार आहेत. ओके बाळांनो, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.